प्रिय भाविकांनो, मिसा बलिदानात सहभाग घेण्यासाठी वसुंधरिका गायन पुस्तिका तसेच नवीनाची प्रत प्रत्येक बेंचवर ठेवण्यात आलेली आहे. कृपया त्याचा उपयोग करा व गायनात सहभागी व्हा. तसेच नवीनाची प्रत कुणी घरी घेऊन जाऊ नये ही नम्र विनंती. आता आपण स्वर्गाची राणी उल्हासकर या प्रार्थनेसाठी उभे राहूया. रेजिना चेली गीत गायन पत्रिका गीत क्रमांक 21. जुबली वर्ष 2025साठी प्रार्थना. की स्वर्गातील पित्या, तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा बंधू, याच्या ठायी तू आम्हाला जी श्रद्धा दिली आहेस आणि पवित्र आत्म्याने आमच्या हृदयात जी प्रेमभावाची ज्योत प्रज्वलित केलेली आहे, त्याचद्वारे आमच्यामध्ये तुझ्या स्वर्ग राजाच्या आगमनाची आनंददायी आशा पुन्हा जागृत हो. तुझी कृपा शुभवर्तमानाच्या बीजाची सतत मशागत करणाऱ्यांमध्ये आमचे रूपांतर करो. शुभवर्तमानाची ही बीजे मानवतेचाच तसेच नवे आकाश व नवी पृथ्वी यांची खात्रीपूर्वक वाट पाहणाऱ्या सृष्टीचा अंतर्गत कायापालट करो.
दुष्ट शक्तीच्या पराभवाने तुझे वैभव अनंतकाळ प्रकाशित हो. या जुबली वर्षाची कृपा आम्हामध्ये आशेचा किरण आणि स्वर्ग राज्यातील वैभवाबद्दल तळमळ पुन्हा जागृत करू. त्याच कृपेद्वारे आपला तारणाऱ्याचा आनंद व शांती सर्व जगात पसरू. हे नित्यजीवी धन्य परमेश्वरा, सन्मान व गौरव सदा सर्वकाळ तुझाच आहे. आमेन. गीत क्रमांक 16. चला जाऊया प्रभूच्या मंदिरी आज. आजची पवित्र मिसा देणाऱ्याच्या आणि आपल्या सर्वांच्या हेतूसाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. पवित्र मरिया, सत्याने चालणारी माता, सत्यामध्ये चालण्यास प्रथम स्वतःला समर्पित केलं पाहिजे. जो स्वतःला प्रभूमध्ये समर्पित करतो तो सत्याने चालू शकतो. पवित्र मरीने स्वतःला प्रभूच्या ठाई समर्पित केलं आणि म्हणून ती सत्याने वागली, राहिली आणि आपलं जीवन प्रभू ठाई समर्पित केलं. तसं जीवन समर्पितपणाचं सत्याने चालण्यास आपल्याला कृपा मिळावी. मनाच्या मिसामध्ये आपण प्रार्थना करूया. प्रिय बंधू आणि भगिनीनो, पवित्र असे साजरे करण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची कबुली देऊया. सर्वशक्तिमान प्रभू परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व घाईने मी फार पापे केली आहेत. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्य कुमारी धन्य मरिया सर्व देवदूत व संत याने व तुम्हा बंधू भगिनींनी मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ प्रभू परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. Islam.
हे परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पुनरुत्थानाद्वारे तू जगाला आनंद देतोस. त्याची माता कुमारी मरिया हिच्या विनंतीद्वारे आम्हाला शाश्वत जीवनाचा आनंद मिळू दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. आम्ही रोम शहरात गेल्यावर पौलाला त्याच्यावर पहारा करणाऱ्या शिपायांबरोबर वेगळे राहण्याची परवानगी मिळाली. 3 दिवसानंतर पौलाने यहुद्यांची जी मुख्य माणसे होती त्यांना एकत्र बोलावले. ते एकत्र जमल्यावर तो त्यांना म्हणाला, बंधुजनो, मी आपल्या लोकांविरुद्ध किंवा पूर्वजांच्या संप्रदायाविरुद्ध काही केले नसता मला यरुशलेममध्ये बंदिवान करून रोमी लोकांच्या हाती देण्यात आले. त्यांनी चौकशी केल्यावर माझ्याकडे मरणदंडास पात्र असा काही गुन्हा नसल्यामुळे ते मला सोडू पाहत होते. परंतु यहुद्यांनी विरोध केल्यामुळे कैसराजवळ न्याय मागणे मला भाग पडले. तरी मला आपल्या राष्ट्रावर काही दोषारोप करावायचा होता असे नाही. ह्याकरता तुमची भेट घेऊन तुम्हाबरोबर भाषण करावे म्हणून तुम्हाला बोलावले. इस्रायलाच्या आशेमुळे मी या साखळीने बांधलेला आहे. तो आपल्या भाड्याच्या घरात पुरी 2 वर्ष राहिला आणि जे त्याच्याकडे येत असत त्या सर्वांचे तो स्वागत करीत असे. कोणापासून अडथळा न होता तो पूर्ण धैर्याने देवाच्या राज्याची घोषणा करीत असे आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवत असे. प्रभूचा शब्द. प्रतिसाद. हे प्रभू सज्ज ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेला आहात तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्यावरील गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करा.
प्रभो तुम्हा बरोबर असो. संत योहानाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. पेत्र वळाला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती आणि जो योहानाच्या वेळेस त्याच्या उराशी टेकला होता, मागे वळून, प्रभू, तुला धरून देणारा तो कोण आहे असे म्हणाला होता. त्याला त्याने मागे चालायला पाहिले. त्याला पाहून पेत्र येशूला म्हणाला, प्रभू, ह्याचे काय? येशूने त्याला म्हटले, मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय? तू माझ्या मागे ये. यावरून तो शिष्य मरणार नाही अशी मंदता बंधुवर्गामध्ये पसरली. तरी तो मरणार नाही असे येशूने त्याला म्हटले नव्हते. तर मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय असे म्हटले होते. तो या गोष्टीविषयी साक्ष देतो आणि ज्याने या गोष्टी लिहिल्या तोच हा शिष्य आहे आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हाला माहीत आहे. येशूने केलेली दुसरी पुष्कळ कृत्ये आहेत. ती सर्व एक एक लिहिली तर लिहिलेली पुस्तके ह्या जगात मावणार नाहीत असे मला वाटते. प्रभूचे हे शुभवर्तमान. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपण 20 तारखेला ईस्टर साजरा केला आणि 21 तारखेपासून आपण जे शुभवर्तमान ऐकत आहोत हे योहानाचं शुभवर्तमान आहे. आणि योहानाचं शुभवर्तमान हे इतर 3 शुभवर्तमानापेक्षा हे वेगळे आहे. योहानाच्या शुभवर्तमान हे प्रीतीचं शुभवर्तमान आहे, कारण योहानाची येशूवर प्रीती होती आणि योहान येशूचा लाडका शिष्य होता. आणि योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आपण नेहमी ऐकत आहोत की येशू सातत्याने प्रार्थना करतो, हे पित्या, मी जगासाठी प्रार्थना करत नाही, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. जसे तू मला सत्यामध्ये समर्पित केलेला आहे तसं त्यांनी सुद्धा तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये समर्पित व्हावे. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपण सगळेजण सत्याची लेकरे आहोत. सत्य कोण आहे? येशू ख्रिस्त. जीवनाचं सत्य येशू देवाचा पुत्र आहे. येशू मानव झाला आपल्या सर्वांच्या भल्यासाठी, पापांसाठी. येशू आपल्यासाठी मरण पावला आणि येशू आपल्यासाठी जिवंत झाला आणि पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे आणि आपल्या सर्वांसाठी मध्यस्थी करत आहे. हे जीवनाचं सत्य आहे. आणि सत्य जाणून घेण्यासाठी प्रत्येक ख्रिस्ती माणसाने स्वतःला सत्यामध्ये समर्पित केलं पाहिजे. संत ब्रिजेटला माऊलीने दर्शन दिलं आणि सांगितलं, लोकांना वाटते की मी किती भाग्यवान, मला देवाने त्याची आई निवडलं म्हणजे मी भाग्यवान झाली. परंतु ते निवडण्या अगोदर मी काय होती, मी स्वतःला कशा प्रकारे सत्यामध्ये समर्पित केलं. मी आई वडिलांची एकुलती एक लेक, म्हातारपणी संत जॉकिम आणि संत आना ह्यांना झालेलं मी नवसाचं बाळ. पण 2 वर्षाची असताना माझ्या आई वडिलांनी संत जॉकिम आणि संत आना या दोघांनी नाझरेथपासून जेरुसलेमेपर्यंत 90 मैलाचा प्रवास केला आणि मला कुठे ठेवलं? जेरुसलेमेमध्ये. ज्या धार्मिक स्त्रिया व्रतस्थाचं जीवन जगत होत्या. 2 वर्षाची असताना आई वडिलांच्या प्रेमाला पारखं करून
मला त्यामध्ये ठेवलं गेलं. लहानपणापासून अगदी मी प्रार्थनेमध्ये स्वतःला समर्पित केलं होतं. माझी इच्छा काय होती की देवामध्ये जीवन जगायचं. मी अश्रू गाळायची, मी प्रार्थना करायची, मी मनन चिंतन करायची आणि म्हणून देवदूत येतो आणि मला दर्शन देतो. कशासाठी दर्शन? कशासाठी? मला आई होण्याचं आमंत्रण आहे. म्हणजे आई होण्याचं आमंत्रण हे सत्यामध्ये समर्पित करण्याचं आमंत्रण होतं. मला काही ठाऊक नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जगामध्ये लोक तोंड दाखवून चलाखी करतात. माऊलीने तसं काही केलं नाही. माऊलीने तिला सत्यामध्ये समर्पित व्हायचं होतं म्हणून देवदूताला अनेक प्रकारचे प्रश्न विचारले. कल्पना करा, एखादा भव्य दिव्य माणूस एका कुमारिकेसमोर उभा राहिला तर त्या कुमारिकेची काय हालत होईल. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त शौलाला प्रकट झाले तेव्हा तो प्रकाश पाहून शौल आंधळा झाला. त्याला तो प्रकाश सहन झाला नाही. नाही देवदूताचा एवढा प्रकाश असेल पण तो प्रकाश दिव्य असेल. कशा प्रकारे ती कुमारिका त्या देवदूतासमोर उभी राहिली असेल, कशा प्रकारे धैर्याने तिने प्रश्न विचारले असतील. एका बाजूला माऊली आहे, एका बाजूला जखऱ्या होता. जखऱ्याने प्रश्न विचारला, मुका झाला. माऊलीने प्रश्न विचारले, माऊली मुखी झाली नाही. जखऱ्याचं बोलणं आणि प्रश्न विचारणं हे काय होतं? संशयाचं प्रतीक होतं. त्याच्या मनामध्ये डाऊट होता. तो प्रार्थना करत होता. त्यांना मुलबाळ होत नव्हतं. आता देवदूत प्रकट झालेला आहे, तुला सर्व सांगत आहे आणि तू विश्वास ठेवायला तयार नाहीस आणि म्हणून तो आंधळा. माऊलीचं लग्न झालं नव्हतं. माऊली कुमारिका होती, लग्न झालं नाही. मुलासाठी काय प्रार्थना करणार? ती कदाचित प्रार्थना करत असेल की माझा वाढ निश्चय झालेला आहे आणि मला लग्न करायचं आहे. सुखी संसाराचं स्वप्न ती पाहत असेल. माणसं, कुमारिका असलेली, एंगेजमेंट झालेली एखादी स्त्री, एखादा तरुण जीवनाची स्वप्न पाहतात. काय करायचं? तसं माऊलीने. पण देवदूत येतो, माऊलीची स्वप्न चक्काचूर होता. माऊली प्रश्न विचारून सर्व काही स्वतःला सत्यामध्ये समर्पित करते आणि तिचं वाक्य पहा, मी प्रभूची दासी आहे. दास स्वतःला मालकाच्या हातामध्ये स्वाधीन करतो. माऊलीने ते शब्द म्हटले, तिला संदेश मिळाला की तुझ्या नात्यातली अलिशिबा ही गर्भवती आहे. बघा, जो माणूस स्वतःला देवामध्ये समर्पित करतो तो समाजाची तमा बाळगत नाही, तो कोणाला घाबरत नाही. माऊलीच्या काळामध्ये चूल आणि मूल हे स्त्रियांचं क्षेत्र होतं. या पलीकडे स्त्रियांनी जायचं नाही. पण माऊली क्रांतिकारी बनते. जो सत्यात समर्पित होतो तो मरणाला भीत नाही, तो समाजाला भीत नाही. तो त्याचा प्रवास हा स्वर्गाच्या दिशेने होतो. त्याचा प्रवास हा सेवेच्या दिशेने होतो. माऊली डोंगर दऱ्या खरवतून आनंदाने, उल्हासाने, उत्साहाने त्वरित प्रिय बंधू आणि भगिनीनो अलिशेबेच्या घरी गेली. एक दिवस हॉस्पिटलमध्ये रात्र काढायची असेल, एक दिवस राहायचं असेल, आपण विचार करतो. आणि माऊली 3 महिने अलिशेबेजवळ राहते. जे स्वतःला सत्यामध्ये समर्पित करतात ते जगाचा विचार करत नाहीत, ते देवाचा विचार करतात आणि देवामध्ये ते जीवन जगतात. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे माऊलीचं पहिलं उदाहरण. सत्यात समर्पित करण्यासाठी माणसाला प्रार्थनेची गरज असते, माणसाला देवाची गरज असते, माणसाला सेवेची गरज असते, माणसाला धैर्याची गरज असते. जेव्हा माऊलीने स्वतःला समर्पित केलं तेव्हा ती येशूसारखी बलिदानाला तयार झाली.
मानवाचं तारण करण्यास ती तयार झाली. प्रिय बंधू आणि भगिनींनो, काना गावी द्राक्षरस संपला. एवढी लोक होती, हजारो लोक. त्या काळामध्ये गावामध्ये लग्न असलं की संपूर्ण गाव या लग्नामध्ये सहभागी होत असे. 1-2 दिवस नाही तर 7 दिवस त्यांचा हा कार्यक्रम चालत असे. पण माऊली द्राक्षरस संपला, तिला कोणीच सांगितलं नाही. ती स्वतः पुढे आली. का? कारण तिने स्वतःला समर्पित केलं होतं. जो स्वतःला समर्पित करतो तो आपल्या गरजा बाजूला ठेवतो आणि दुसऱ्याची गरज काय आहे. जो स्वतःला सत्यामध्ये समर्पित करतो तो आपला स्वार्थी स्वभाव, मला काय मिळेल ही गोष्ट बाजूला ठेवतो आणि दुसऱ्यांचं कसं भलं होईल याचा विचार करतो. माऊलीने तेच केलं. आपल्या पुत्राकडे गेली, जे सत्य आहे त्या सत्याकडे गेली आणि त्याला सांगितलं द्राक्षरस संपला आहे. बाई, माझा तुझा याचा काय संबंध आहे? माझी वेळ आली नाही. तो जे काय सांगतो उत्तर काय आहे? माझी वेळ आली नाही. पण माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्याने स्वतःला प्रभूमध्ये समर्पित केलेला आहे त्या व्यक्तीला माहीत असते प्रभू काय करू शकतो, काय चमत्कार करू शकतो. त्याची वेळ येवो अगर न येवो, माऊलीने सांगितलं त्या चाकराला, तो जे काही सांगेल ते तुम्ही करा. कल्पना करा, ते नोकर विचार करत असतील, ही बाई कोण, ही आम्हाला काय सांगते. आम्ही या घरामध्ये सर्विंग करणारे नोकर आहोत आणि बाई आम्हाला सांगते तो जे काय सांगतो ते करा. ज्या व्यक्ती स्वतःला सत्यामध्ये आणि प्रभूमध्ये समर्पित करतात त्यांच्या बोलण्यामध्ये पवित्रता असते, त्यांच्या बोलण्यामध्ये धैर्य असते. त्याच्या बोलण्यातून आपल्याला समजते परमेश्वर बोलत आहे. परमेश्वर त्या चाकराने जाणलं ही बाई नाही, या बाईच्या मुखातून परमेश्वर बोलतो. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्या चाकराने रांजण भरले आणि प्रभू येशू ख्रिस्ताने बघा, देवाचं सुद्धा माऊली पुढे काही चाललं नाही. माझी वेळ आली नाही, मी करू शकत नाही, त्याला करणं भाग पडलं. कशासाठी? माऊलीने स्वतःला समर्पित केलं होतं. ही जाणीव प्रभू येशू ख्रिस्ताला होती आणि म्हणून येशूने काना गावी चमत्कार केला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, माऊली प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुखामध्ये कधीच सहभागी झाली नाही. तुम्ही कोणता पण प्रसंग घ्या, सुखाच्या प्रसंगी फक्त 3 प्रेषित येशू बरोबर असायचे, पेत्र, याकोब आणि योहान. मग तो गौरवाचा प्रसंग असो, तो दुःखाचा प्रसंग असो, तो आनंदाचा प्रसंग असो, तो कोणता पण प्रसंग असो, माऊली नव्हती. पण जेव्हा येशूला दुःख सहन करावं लागत आहे, त्याला शिक्षा झालेली आहे, हे जेव्हा माऊलीला कळलं तेव्हा माऊली धावत धावत आपल्या पुत्राकडे येते. क्रूसावर क्रूस घेतलेला माऊलीची येशूशी भेट. कल्पना करा, एक आई आपल्या मुलाच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघत असेल, त्या आईला काय वाटलं असेल की माझ्या मुलाने काहीच पाप केलं नाही. तिला ठाऊक होतं माझा मुलगा हा न मावळणारा सूर्य आहे, माझा मुलगा हा जगाचा तारणारा आहे, याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करणारा हा माझा पुत्र आहे, तो कधीच पाप करू शकत नाही. ही जाणीव तिला होती आणि तिने आपल्या पुत्राला धैर्य दिलं. सगळे पळाले. एक बाई, एक स्त्री, एक माता कशा प्रकारे जेव्हा आपला पुत्र सत्यामध्ये स्वतःला समर्पित करत आहे, समर्पित जीवन जगत आहे, तारण करत आहे, तेव्हा कशी उभी राहते हे आपण सगळ्यांनी या रमेदी मातेकडून, आपल्या माऊलीकडून शिकलं पाहिजे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, संपलं, सगळं संपलं. ज्याने 3 वर्ष येशू बरोबर राहून त्याला न्याहाळलं, त्याला पाहिलं, त्याला समजले, त्याला उमजले, पण त्यांना कळू शकलं नाही. ते सगळे निघाले, परत गेले. त्या सर्वांना परत एकत्र आणून त्यांना पवित्र आत्म्याच्या आगमनापर्यंत एक करणारी, सत्यामध्ये ठेवणारी, येशूचं सत्य त्यांना सांगणारी ही मरिया माता
ही आपली आई, ती आपल्या सर्वांना आज सांगत आहे की मी कुमारिका होती, मी सुद्धा स्वप्न रंगवली होती, जगात राहायचं, आनंद करायचा, जीवनाचा मनोसक्त आनंद घ्यायचा, परंतु मी देवदूताच्या हाकेला होकार दिला. मला समजलं खरा आनंद या जगामध्ये राहून नाही, तर खरा आनंद स्वतःला परमेश्वरामध्ये समर्पित करण्यामध्ये आहे. आणि त्यांनी ते केलं. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि बहिणो, ती स्वर्गामध्ये घेतली गेली. आपल्याला स्वर्गात जायचं आहे. आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय काय ध्येय आहे? अनेक लोकांची अनेक स्वप्न असतात. कोणच असं स्वप्न बाळगत नाही की मला स्वर्गात जायचं आहे, ते माझं स्वप्न आहे. आणि आपल्या जगातल्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी आपण किती कष्ट करतो, किती मेहनत करतो, किती भांडतो, परंतु स्वर्गाचं स्वप्न साध्य करण्यासाठी आपण कोणत्या प्रकारे जीवन जगतो, माऊलीप्रमाणे आपण स्वतःला समर्पित करावं सत्यामध्ये. मनाच्या मिसामध्ये प्रार्थना करूया. आमेन. आपण उभे राहूया. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्या तारणाचे रहस्य साजरे करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताठायी आपण एकत्र जमलो आहोत. जीवन आणि आशीर्वादाचा हा झरा अखिल जगाला खुला करण्यासाठी आपण आपल्या परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. प्रतिसाद. प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रभो आमची प्रार्थना ऐक. शाश्वत सत्याची ओळख जगाला करून देणारे पोप लिओ, बिशप थॉमस, सर्व धर्मगुरू आणि व्रतस्थ यांच्या प्रेषितीय कार्यावर प्रभूचा आशीर्वाद यावा आणि त्यांना चांगल्या आरोग्याचे दान लाभावे म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपले सर्व राजकीय नेते आणि शासकीय अधिकारी यांनी मिळालेल्या पदाचा उपयोग देशाच्या हितासाठी करावा आणि प्रामाणिकपणे देशाचा कारभार चालवावा म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. संत पौल तुरुंगवासात असतानाही त्याने प्रभू येशूची सुवार्त घोषविली व सत्याची साक्ष दिली. आपली श्रद्धेत वाढ होऊन सत्याची साक्ष देण्यासाठी पवित्र आत्म्याचे सहाय्य आपल्याला लाभावे म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. रमेदी मातेच्या पदकमलाशी आलेल्या सर्व श्रद्धावंतांच्या इच्छा आकांक्षा परमेश्वराने पूर्ण कराव्यात. आजारी प्रभुस्पर्शित व्हावेत व आपणा सर्वांना निरोगी आरोग्याचे दान लाभावे म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. खालील हेतूंसाठी मनात प्रार्थना करूया. जुबिली वर्षात प्रत्येकाचे आध्यात्मिक नूतनीकरण व्हावे. यावर्षी चांगल्या पावसाची देणगी मिळावी. बाळाची अपेक्षा करणाऱ्या दाम्पत्यांसाठी कोळी बांधवांचे व शेतकऱ्यांचे श्रम फलद्रूप व्हावेत. नोकरीच्या व योग्य जोडीदाराच्या शोधात असलेल्यांसाठी आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी, जे आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, ज्यांची ऑपरेशन आहेत, ज्यांना मुलं बाळं नाहीत, जे परदेशी परगावी कामानिमित्त आहेत, जे जाण्याची खटपट करत आहेत, त्यांच्या विजा लागाव्यात. आपल्या सर्वांच्या हेतूसाठी हे सर्व समर्थ नित्यजीवी परमेश्वरा, विश्वासाने आणि प्रेमाने आम्ही आमच्या सर्व प्रार्थना तुझ्या चरणाशी ठेवल्या आहेत.
पवित्र मरीच्या मध्यस्थीने त्या प्रार्थना तू ऐकून घे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. गायन पत्रिका गीत क्रमांक 30 रोटी व द्राक्षरस. बंधू आणि भगिनीनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे सर्वसमर्थ परमेश्वर, रमेदे माता हिचा आज आम्ही सन्मान करीत आहोत. या प्रसंगी आम्ही तुला अर्पण करीत असलेल्या दानांचा व प्रार्थनांचा स्वीकार कर. क्रूसावर स्वतःचे परिपूर्ण समर्पण करणाऱ्या ख्रिस्ताच्या कृपादानाने आम्हाला या भूतलावर शांती, समाधान आणि आरोग्य व सार्वकालिक तारण ह्याचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. आज आम्ही रमेदी मातेचा नोवेना करीत आहोत. या शुभ दिनी आम्ही तुझी स्तुती करावी, तुला धन्यवाद द्यावे, तुझ्या नावाचा गौरव करावा हे आमचे कर्तव्य आहे. कारण पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता एक पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याची ती कुमारी माता बनली. ख्रिस्ताद्वारे दूत तुझ्या वैभवाचे गुणगान गातात. सर्व सत्ता तुझ्यासमोर नतमस्तक होतात. सर्व अधिसत्ता तुझ्यासमोर भयकंपित होतात. स्वर्गातील शक्ती आणि पवित्र सेराफिम मोठ्या आनंदाने तुझी आराधना करतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही नम्रपणे तुझी स्तुती गातो. Parati
तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू गम आहेस. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त व्हावे, म्हणून तू त्यांच्या 10 वर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगायला सामोरे गेला, तेव्हा प्रभूने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य हे प्रभू तो पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करीतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाची आणि पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला ही जीवनाची भाकर आणि हा तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजकवर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनराविष्कार घडव. जे आमचे अन्नबंधू आणि भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. आपल्या कुटुंबामधून जे लोक मरण पावलेले आहेत त्यांची आठवण ठेवूया. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना मी तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ता ठाई हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो हो. तारणाची आज्ञा आणि त्याची ऐश्वरी शिकवण ह्याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला, हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोड, असे आम्ही तुला विनवितो. या जीवनात तू आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू आणि सर्व प्रकारच्या चिंता,
विवंचना आणि आजार यापासून सुरक्षित असू. प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषित मनालाच मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. म्हणून प्रभू, आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या या लोकांच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वाईक देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा आणि सर्वदा असो. आपण एकमेकास आपल्या पुनरुत्थित ख्रिस्ताची शांती देऊया. परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त या कोकराच्या भोजनास बोलाविण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इथे माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सार्वकालिक जीवनासाठी तुमचं संरक्षण करू. प्रिय भाविकांनो, पवित्र कम्युनियन स्वीकारण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना. बाप्तिस्मा साक्रामेंट स्वीकारलेल्या ख्रिस्ती श्रद्धावंतांनीच आता पवित्र कम्युनियन स्वीकारण्यासाठी रांगेत पुढे यावे. इतर धर्मीय भाविकांचा आम्ही या ठिकाणी स्वागत करीत आहोत. कृपया त्यांनी आपल्या जागेवरच बसून प्रार्थनेत सहभागी व्हावे ही नम्र विनंती. ख्रिस्ती श्रद्धावंतांनी पवित्र कम्युनियन स्वीकारताना आमीन हा प्रतिसाद जोराने म्हणावा. पवित्र कम्युनियन स्वीकारताना शक्यतो तळहात संपूर्ण उघडून ते स्वीकारावे. बोटाच्या चिमटीत स्वीकारू नये, म्हणजे कम्युनियनचे कण खाली पडणार नाहीत. कम्युनियन स्वीकारताना नमन करण्याची गरज नाही. आपला आमीन हा प्रतिसाद पुरेसा आहे. कम्युनियन हातात स्वीकारल्यानंतर त्या जागी त्या क्षणी ते ग्रहण करावे. आपल्या जागेवर घेऊन जाऊ नका. कृपया सहकार्य करावे. गीत क्रमांक 146, जीवितांची आशा तुझी.
गायन पत्रिका गीत क्रमांक 34 तेरे गीत गाओ। आपण प्रार्थना करूया। हे प्रभू, या पास्का साक्रामेंताच्या सामर्थ्याने आम्हाला नवजीवन प्राप्त झाले आहे। तुझ्या पुत्राची माता रमेद माता हिचा सन्मान करणाऱ्या आम्हाला आमच्या स्मर्त शरीराने येशूचे जीवनदायी सामर्थ्य प्रकट करता यावे अशी आम्हाला कृपा कर। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो। प्रिय भाविकांनो, आपणासाठी आजचा हा पवित्र मेसा बली अर्पण करणारे फादर राजेश ढाबरे हे मूळचे निर्मळ धर्मग्रामातील असून सध्या सेंट पीटर चर्च अर्नाळा या ठिकाणी सहाय्यक धर्मगुरू आहेत। सत्यानं चालणारी पवित्र माता हे ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून आपण सर्वांनी आपलं जीवन सत्यात समर्पित करावं। अतिशय उद्बोधक, प्रेरणादायी आणि स्फूर्तिदायक प्रवचन फादरांनी दिलं। आपणासाठी हा पवित्र मिसा बली अर्पण केला, त्यांचे मनपूर्वक आभार। फादर ॲलन गुन्साल्वेस मर्सेस धर्मग्रामातील सध्या दिल्ली येथे कार्य करीत आहेत। फादर सुरेश अल्फान्सो हे गास धर्मग्रामातील असून औरंगाबाद या ठिकाणी कार्य करीत आहेत।
फादर लेस्ली माला हे उत्थान चौक या विभागामधील असून त्या ठिकाणी ते कार्यरत आहेत. फादर वॉल्टर गुन्साल्विस आज प्लेस भूमिपुत्र औरंगाबाद या ठिकाणी कार्य करीत आहेत. या सर्व धर्मगुरूंचे मनपूर्वक आभार आणि त्यांच्या सुवार्थिक पालखी कार्यासाठी आमच्या प्रार्थनामय सदिच्छा आणि शुभेच्छा. रमेदी मातेच्या चरणाशी आलेल्या सर्व श्रद्धावंतांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात व सर्वांना चांगलं आरोग्य लाभावं हीच रमेद मातेच्या मध्यस्थीनं आपणा सर्वांसाठी प्रार्थनामय याचना. आता पुढील मेसा 9:30 वाजता इंग्रजीमध्ये असेल. संध्याकाळी 4, 5:30 आणि 7:15 वाजता मराठीमध्ये मिसा होते. मिसा व देणग्या स्टेजच्या मागे वियानी आश्रमजवळ व डोंगर माऊलीजवळ स्वीकारल्या जाते. जून महिन्यातील नवेनाप्रमाणे भाविकांच्या सोयीसाठी वर्षभर प्रत्येक शनिवारी सकाळी 5:45, सकाळी 5:45 व 7 वाजता, संध्याकाळी 5:30 वाजता मिसा व रमेद मातेचा नवेना होत असतो. आपणा सर्वांना आमंत्रण. मंडप असल्यामुळे आपल्या दोन्ही ग्रोठोजवळ व दफनभूमीत तसेच मिलाग्री क्रॉसजवळ कोणी मेणबत्त्या पेटवू नयेत. आपल्या मेणबत्त्या अर्पण कराव्यात. चर्चच्या आवारामध्ये व गेट बाहेर कोणत्याही प्रकारची पत्रके वाटू नयेत. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून कृपया मेणबत्त्या व हार घेताना प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा. धर्मप्रांतीय पेंटेकॉस मेळावा उद्या रविवार 8 जून 2025 रोजी दुपारी 4:45 ते 6:30 या दरम्यान आपल्या तीर्थस्थानामध्ये आयोजित केलेला आहे. आपण बहुसंख्येनं उपस्थित राहावं ही नम्र विनंती. रमेद माता फेडरेशन स्त्रियांच्या सोडॅलिटीच्या सभासदांसाठी पवित्र मिसा गुरुवार दिनांक 12 जून 2025 रोजी संध्याकाळी 4:30 वाजता बिशप थॉमस डिसूजा अर्पण करतील. संध्याकाळी 4 वाजता रोजरीने सुरुवात होईल. बेसिन कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांसाठी मणिपाल सिग्ना हेल्थ इन्शुरन्स यांच्या सहकार्याने कॅन्सर विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. सदर विमा योजनेचे विमोचन आपल्या आदरणीय बिशप थॉमस डिसूजा यांच्या हस्ते झालेला आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या शाखेत संपर्क साधावा. प्रिय भाविकांनो, अवर लेडी ऑफ रमेडी श्राईनला 2027 साली 450 वर्ष पूर्ण होत आहेत. 1998 साली आपल्या रमेद माता चर्चला धर्मप्रांतीय तीर्थस्थानाचा दर्जा देण्यात आलेला आहे. सर्व धर्मीय श्रद्धावंत इथं श्रद्धेनं, भक्तीनं, निष्ठेनं येत असतात. तीर्थस्थानाची एकंदरीत वास्तवता पाहता तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार चर्चच्या जीर्णोद्धाराचं काम हाती घेणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी बराच खर्च अपेक्षित आहे. ऑक्टोबर 2025 नंतर या कामाला आम्ही आरंभ करणार आहोत. आवर लेडी ऑफ रमेडी श्राईन आपल्या सर्वांचे आहे. आपण आपल्या परीने या उपक्रमासाठी सढळ हस्ते दानधर्म करावा. आपण रोख रक्कम किंवा चेकद्वारे आपली देणगी द्यावी. चेक देताना कृपया पॅन कार्ड सोबत जोडावं. आपण चेक कोणत्या नावानं द्यावा यासाठी देणग्या स्वीकारणारे स्वयंसेवक आपणास मार्गदर्शन करतील. चर्चच्या आवारामध्ये 3 ठिकाणी स्टेजच्या मागे बियानी आश्रमजवळ व डोंगर माऊलीजवळ देणग्या स्वीकारल्या जातील. तसेच सूचना फलक चर्चच्या आवारात आम्ही लावलेले आहे. आपल्या सहकार्याच्या अपेक्षेत. परतीचा प्रवास करताना घाई गर्दी करू नये. बायपास मार्ग वापरावेत. स्वयंसेवकांचा आदर करा व त्यांना सहकार्य करा. जे भाविक आता पुढील मेसासाठी चर्चमध्ये येत आहेत त्यांनी प्रथम आतमधील श्रद्धावंतांना बाहेर जाण्यास प्राधान्य द्यावे. कृपया दरवाजामध्ये उभे राहू नका. आपल्या परतीचा प्रवास सुखरूप होवो. आपण सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. कृपया आशीर्वादासाठी सर्वांनी उभे राहा. एक चावी सापडलेली आहे.
ज्यांची हरवली असेल त्यांनी चर्च कार्यालयाशी संपर्क साधावा. बंधू आणि भगिनींनो, आपली मान नम्रतेने खाली वाकवा आणि देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. ख्रिस्ताच्या शांतीने हालेलुया हालेलुया. रमेदी मातेच्या नोवेनाची प्रार्थना. हे आमच्या रमेदी माते, साऱ्या विश्वाची तू प्रेमळ आई असून वसईकरांसाठी रमेदी मावली म्हणजेच आजारातून मुक्ती देणारी तसेच इच्छा पूर्ण करणारी माता म्हणून तू प्रसिद्ध आहेस. तुझ्या मार्फत परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या वरदानाबद्दल परमेश्वराचे व तुझे मनापासून आभार. स्तुती करण्यासाठी वसई परिसराच्या विविध भागातून व वसई बाहेरून असंख्य भाविक तुझ्या दर्शनासाठी एकत्र आलेले आहेत. सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आजारातून मुक्ती देणाऱ्या हे रमेदी माते, पापात खितपत पडलेल्या तुझ्या सर्व लेकरावर दयादृष्टीने पहा. आम्हाला आमच्या आजारातून मुक्ती मिळण्यासाठी, आमच्या कुटुंबात शांती व प्रेम सदैव नांदण्यासाठी, आमच्या मुलांना अभ्यासात व व्यवसायात यश मिळवून त्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊन ते सन्मार्गावरती राहण्यासाठी, आमच्या इच्छा आकांक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार पूर्ण होण्यासाठी, आमच्या अंतःकरणात विशेष हेतू बाळगून मोठ्या अपेक्षेने तुझ्याकडे आलेल्या तुझ्या विवाहित कन्याची स्वप्न पूर्ण होण्यासाठी आणि प्रेम, शांती व आनंदमयी मुलांनी आमचे जीवन आम्ही सर्वजण तुझी आळवणी करतो. आपला हेतू या ठिकाणी प्रकट करणे. एकत्र आमच्या मागण्या तू प्रभू परमेश्वरापाशी रुजू कर व तुझ्या मध्यस्थीने त्या पूर्ण कर अशी विनंती आम्ही तुस करतो. आमेन. नमो कृपा. रमेदी माते प्रभूकडे मध्यस्थी कर. गायन पत्रिका गीत क्रमांक 36 रमेद माऊली देवाची आहे.